नमस्कार, मी सचिन चव्हाण. एमसी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दिवसभर घडलेल्या घटनांचा आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात. सर्वत्र भक्तिमय वातावरण, तर घरोघरी घटस्थापना करत देवीचे आगमन. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आली तुळजाभवानीची महाआरती. जिल्ह्याला मागील 3 दिवसात ढगफुटी सदृश्य पावसाचा जोरदार फटका. अनेक गावात आणि घरात शिरले पुराचे पाणी, तर तब्बल 9 मंडळात करण्यात आली अतिवृष्टीची नोंद. जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा हाहाकार. फळबागा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. सोयगाव, वैजापूर, कन्नड भागात जोरदार अतिवृष्टी, तर अंबादास दानवे यांनी मोटरसायकलवर बसून केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी. अतिवृष्टीने जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली पाहणी. अंबादास दानवे यांच्या समोर बोरमाळ येथील शेतकरी महिलांना अश्रू अनावर, तर शेतकऱ्यांच्या हंबरड्याने अंबादास दानवेंसह अधिकारीही गहिवरले. आता सविस्तर बातम्या. राज्याचे माजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते कर्णपुरा येथील आई तुळजाभवानीची आरती संपन्न झाली. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आई तुळजाभवानी मंदिर संस्थानात दानवे यांच्या हस्ते विधिवत परंपरेनुसार घटस्थापना करण्यात आली आहे. आज घरोघरी नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालाय. छत्रपती संभाजीनगर शहरातील कर्णपुरा येथील शारदीय नवरात्र उत्सवाची परंपरा तब्बल 350 वर्षांपासून सुरू आहे. परंपरेनुसार हा सण मोठ्या उत्साहात सातत्याने साजरा होत आहे. या वर्षीच्या उत्सवाचा हा पहिला दिवस असल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हा प्रमुख किशोर कछवा, संतोष मरमट, राजेंद्र दानवे, नंदू लबडे, महिला आघाडी जिल्हा समन्वयक विद्या अग्निहोत्री, राजश्री राणा यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते. उत्सव सुरू झालेला आहे. परंपरेनुसार तुम्ही आलेला आहात. आरती देखील झाली आहे. काय सांगाल? आज यावर्षी पावसाचे आगमन झाले, इकडे संकटांकडे देवीचे आगमन झाले. खरं तर ही नवरात्र म्हणजे एक ऊर्जा देणारा, शक्ती देणारा, प्रेरणा देणारा असतो. आणि आई भवानीचा, जगदंबेचा यावर्षी सुदैवानं 11 दिवसाचा नवरात्र आहे. आणि वाटतं नवरात्र हा असा उत्सव असतो की माणसाच्या मनामनात, कारण ज्या दुर्गेनं महिषासुराचं मर्दन केलेलं आहे त्याचा हा उत्सव असतो. म्हणून आज हा उत्सव इथलं संभाजीनगरचा 400-350 वर्ष जुना आहे. मला वाटतं परंपरेनं आम्ही तो साजरा करत आलो आहे. आज त्याची सुरुवात झाली. राक्षसांचा, असुरांचा वध करणारी देवी म्हटलं जातं. राज्यभरामध्ये महिला अत्याचार असतील तर राज्यात अनुचित प्रकार असतील, ते घडत आहे. देवीचं मी काय म्हणतो, मला असं वाटतं असुर हा पावलोपावली असतो. तो विचारानं असतो, प्रवृत्तीनं असतो. हा प्रत्येक ठिकाणी असुराचा वध झाला पाहिजे. मग आज शेतकऱ्यांची अडीअडचणी असतील, माता भगिनीचं संरक्षण असेल, या ठिकाणी जे जे असुर कार्यरत आहे, मला वाटतं त्याचा वध करण्याची शक्ती ही आई भवानी देव, हीच मी तिच्या चरणी प्रार्थना करतो. काल तुम्ही पिकांची पाहणी केलेली आहे. मोठं नुकसान झालं आहे. आजही पाऊस सुरू आहे. मराठवाड्यातील नुकसान क्षेत्र जे आहे ते वाढत आहे आणि अशामध्ये शेतकऱ्यांच्या पदरी कुठं निराशाच पडते. पाऊस तर प्रचंड पडतो आहे. या महाराष्ट्रातले जे 36 जिल्हे, याच्यात 30-31 जिल्हे अशा या पावसाच्या अवकृपेत आलेले आहेत. तर कधी कधी आपल्याला पाऊस खूप पाहिजे असं वाटतो, पण कधी कधी तो थांबावा असं सुद्धा वाटतं. आता तो थांबावा असं वाटतं, कारण ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी पीक उभं केली होती, कमरेचे वर छातीपर्यंत पीक आलेली होती बऱ्याच ठिकाणी. काल मका बघितला, कापूस बघितला, सोयाबीन बघितला, काही ठिकाणी अद्रक होती. मला असं वाटतं मोठं नुकसान शेतकऱ्या झालं. मी आई भवानीला हीच प्रार्थना करेल, या बळीराजाचं नुकसान होऊ दे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुठेतरी GST मधून दिलासा देत आहेत आणि आजपासून नवरात्रोत्सव जसं सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी आणि आनंद देतात असं सांगितलं जातं. काय आनंद? याचा काय आनंद आहे? इकडून काढायचं आणि इकडे टाकायचं आहे. त्यांनी फक्त 2 सांगितलं, 40% सांगितलंच नाही GSTचं.
ह्या खिशातून काढायचं, ह्या खिशात टाकायचं आणि ह्या खिशातून काय लूटमार तर चालूच आहे ना. त्यामुळे पंतप्रधान पॉलिटिकली मला असं वाटतं हा एक इव्हेंट करण्याचा प्रयत्न करतात, पण जनतेला याचा कोणताही फायदा नाही. तर बातमी आहे पावसाची. जोरदार आणि तब्बल गेल्या 3 दिवसात ढगफुटी सदृश्य पावसाने जिल्ह्यातील अनेक गावात हाहाकार उडावलाय. अनेक गावात आणि घरात पाणी शिरले असून तब्बल 9 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. परतीच्या पावसाने थैमान घातले असून जिल्हा जलमय झालाय. गेल्या 3 दिवसात 9 मंडळात अतिवृष्टी झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटल्याच्या घटना समोर आल्यात. सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत 26.0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकूण पर्जन्यमान 22 सप्टेंबरपर्यंत 641.4 मिलीमीटर इतकी नोंद झाली आहे. पैठण तालुक्यातील बालानगर येथे 79.0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर नांदर येथे 95.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बिडकीन मंडळात 66.0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पैठण मध्ये 157.0 तर पाचोडमध्ये 65.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विहामांडवा मंडळामध्ये 126.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आपेगाव मंडळामध्ये 166.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सिल्लोड तालुक्यामध्ये गोळेगाव या मंडळामध्ये 73.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर उंडणगाव मंडळामध्ये 73.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्याची लाईफलाईन असलेल्या जायकवाडी धरणाची सद्यस्थिती 99.89% इतकी असून परिस्थितीचा आढावा घेत 27 दरवाजातून वेळोवेळी विसर्ग करण्यात येतोय. सोमवारी मध्यरात्री आणि रविवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे. सिल्लोड तालुक्यातील सावखेडा बुद्रुक, सावखेडा खुर्द, केळगाव, घाटनांद्रा, आमठाणा गावठाण हद्द, बोरगाववाडी, बोरगाव सरवणी, शिंदेफळ अंतर्गत वडारवाडी या गावांचा संपर्क तुटलाय. तर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने सर्व पथके तैनात करण्यात आली असून आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे महावितरणचे बिंग उघडे पाडले आहे. पावसाळ्यात नागरिकांना वीज जाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही, ही महावितरणने दिलेली माहिती पाऊस पडण्यापूर्वीच दिलासा देणारी असली तरी प्रत्यक्षात ती वल्गनाच ठरली आहे. 2 दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे जवळपास अर्धे शहर अंधारात बुडाले होते. शहराच्या जुन्या भागात सातत्याने विजेचा लपंडाव सुरू होता. शहराला लागूनच असलेल्या इटखेडा वासियांना तर आपण खरोखरच दुर्गम खेड्यात राहत असल्याचा अनुभव आलाय. येथे तब्बल 14 तास वीज गायब झाली होती. एकीकडे जोरदार पाऊस आणि दुसरीकडे अंधार यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले. त्यात महावितरणचे मदतीसाठीचे कोणतेही फोन उचलले जात नसल्याने नागरिक अधिकच संतप्त झाले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात परतीच्या पावसाने दाणादाण उडवली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मोटरसायकलवर बसून या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. पाहूयात. परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतकरी हवालदिल झालाय. हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकटाने हिरावून नेलाय. जिल्ह्यातील सोयगाव, कन्नड, वैजापूर तालुक्यातील अनेक गावात उभी पिके आडवी झाली असून प्रचंड नुकसान झाले आहे. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मोटरसायकलवर बसून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात तब्बल 17,450 पदांसाठी कंत्राटी भरती होणार आहे. यामध्ये चालक आणि वाहक या दोनही पदांचा समावेश आहे. ही नियुक्ती 3 वर्षाच्या करारावर होणार असून उमेदवारांना किमान 30,000 रुपये मासिक मानधन मिळणार आहे. ही भरती प्रक्रिया ई-निविदा पद्धतीने प्रादेशिक विभागानुसार राबवली जाणार आहे. पात्र उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच निविदा प्रक्रिया 2 ऑक्टोबर पासून सुरू होण्याची शक्यता असून अर्जाची अधिकृत अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार आहे. ही कंत्राटी भरती केल्याने एसटीच्या रिक्त पदांमुळे विस्कळीत झालेल्या बसची वाहतूक सुरळीत करण्यास मदत होणार असल्याचं बोलल्या जातंय. साहेब, लेकरांना घेऊन आम्ही कसे जगतोय हे आम्हालाच माहिती. डोळ्यासमोर शेतातील पीक आणि जमिनी वाहून गेल्यात. घरात पाणी शिरले आणि पुरामुळे आमचा संसार उघड्यावर पडलाय. अशा शब्दात बोरमाळ तांडा येथील शेतकरी महिलांनी आपली व्यथा मांडत असताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या समोर महिलांना अश्रू अनावर झाले. महिलांचा आक्रोश पाहून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांचे मन हेलावले आहे.
रविवारी अंबादास दानवे यांनी सोयगाव तालुक्यातील बोरमाळ तांडा, नांदगाव तांडा आणि घोसला गावांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली। खटकाळ नदीला आलेल्या पुरामुळे घोसला शिवारातील शेतीचे अतोनात नुकसान झाले। नांदगाव तांड्यातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते। घोसला येथील शेतकरी सुधाकर युरे यांचीही 4 एकर शेती पिकांसह वाहून गेली आहे। त्यांच्या डोळ्यातील अश्रू या आसमानी संकटाची भीषणता सांगत होते। पुरामुळे घरात पाणी शिरले आणि संसार उघड्यावर पडलाय। अशा परिस्थितीत लहान मुलांना घेऊन जायचे कसे, असा प्रश्न विचारत शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता, ज्यामुळे उपस्थितांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या। यावेळी डॉक्टर दानवे यांनी अधिकाऱ्यांना जर मनुष्यबळ कमी पडत असेल तर ते कुठूनही उपलब्ध करा, मात्र या गोरगरीब जनतेला तात्काळ मदत करून द्या असे आदेश दिले आहे। विजय चौधरी, एमसीएन न्यूज, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर। शहरातील न्यू बायजीपुरा एमजीएम अपेक्स रस्त्यावर मोकाट कुत्र्यांची टोळी परिसरात मोठ्या प्रमाणावर फिरत असल्याने रहदारी करणाऱ्या वाहनधारकांना आणि पदचारी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। शहरातील न्यू बायजीपुरा एमजीएम अपेक्स रस्त्यावर मोकाट कुत्र्यांची टोळी रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांवर धावून जात असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून याच मार्गावर महानगरपालिकेची शाळा आणि खाजगी शाळा असल्याने लहान शालेय विद्यार्थ्यांचा हा मार्ग येण्या जाण्यासाठी असतो, तरी यावर महानगरपालिका प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येते। जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आणि फरदापूर सोयगाव परिसरात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी सकाळपर्यंत अक्षरशः हाहाकार माजवलाय। निसर्गाच्या कोपामुळे सप्तकुंड धबधब्याने रौद्र रूप धारण केले असून परिसरातील नद्या, ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहे। वाघूर नदीच्या पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये शिरून शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे। अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा पावसामुळे प्रचंड वेगाने कोसळत असून त्याचा आवाज आणि जलप्रवाह पाहून निसर्गाचा रौद्रपणा स्पष्टपणे जाणवत आहे। पावसाळ्यात धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते, मात्र सोमवारी अजिंठा लेणी बंद असल्याने अनेक पर्यटक या अद्वितीय दृश्यापासून वंचित राहिलेत। शेतीचे देखील या ठिकाणी मोठे नुकसान झाले असून वाघूर नदीला आलेल्या पुरामुळे परिसरातील कापूस, मका आणि मोसंबी यासारख्या मुख्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। तसेच अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण शिवार पाण्याखाली गेले असून आर्थिक संकट गडद झाले आहे। शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे, मात्र अद्याप नुकसानीचा अधिकृत आकडा जाहीर करण्यात आला नाही। सावधगिरी बाळगण्याचे आवाहन देखील यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। सध्या अजिंठा आणि सोयगाव तालुका परिसरात निसर्ग सौंदर्य आणि आपत्ती यांचा दुहेरी अनुभव नागरिक घेत आहे। प्रशासनाकडून पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले। नदी ओढ्यांच्या काठावर जाणे टाळावे असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले। निसर्गाच्या सौंदर्याला साक्ष देताना त्याच्या रौद्र रूपालाही सामोरे जाण्याची वेळ सध्या फरदापूर अजिंठा परिसरावर आली आहे। प्रशासनाने योग्य वेळी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा हीच नागरिकांनी अपेक्षा केली आहे। विजय चौधरी, एमसीएन न्यूज, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर। फुलंब्री तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जनावरे चोरीला जात असल्याने याचा तपास करण्यासाठी वडोद बाजार पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलीस यांची 3 पथके तयार करण्यात आली होती। या पथकाने शनिवारी रात्री कन्नड शहराजवळील अवैध कत्तलखान्यावर छापा मारत 53 जनावरांची सुटका केली आहे। यावेळी कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला करण्यात आलाय। एका सहाय्यक निरीक्षकासह एक पोलीस जखमी झालाय। शहराजवळील बारामती साखर कारखान्याजवळील जिओ पेट्रोल पंपाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये अवैधपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर पथकाने शनिवारी रात्री छापा मारला। यावेळी या पथकावर हल्ला करण्यात आलाय। यात वडोद बाजारचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे आणि पोलीस कर्मचारी मुस्ताक पटेल हे जखमी झालेत। या छाप्यात 53 जनावरांची सुटका करण्यात आली आहे। या कारवाईत एक बोलेरो पिकअप, एक इर्टिगा कार, 4 दुचाकी, रोख रक्कम असा मिळून अंदाजे 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईत सय्यद अल्ताफ सय्यद फकीर याला घटनास्थळाहून ताब्यात घेतलंय। चौकशीत त्याने आपल्यासह साथीदारांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आणि जालना तसेच बुलढाणा जिल्ह्यात रात्रीच्या वेळी जनावरे चोरी करून आणल्याची आणि त्यांची कत्तल केल्याची कबुली दिली आहे। महावीर जयस्वाल, एमसीएन न्यूज, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर। सिल्लोड तालुक्यातील सावखेडा गावात चारणा नदीवर रानोमाळवाडी, संस्थानवाडी, उटाडेवाडी या सर्व वस्तीवर जाण्यासाठी असलेला पूल आणि रस्ता अद्यापही न झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहे। कमरे एवढ्या पाण्यातून जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना रोज शाळेत ये-जा करावी लागते। या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरपंच मंगेश साबळे यांच्यासह शेतकऱ्यांनी नदीपात्रात अर्धनग्न आंदोलन केले। सावखेडा येथील रानोमाळवाडी, संस्थानवाडी, उटाडेवाडी रस्ता आणि पूल सुडाच्या राजकारणात अडकल्याचा आरोप येथील नागरिकांनी केलाय। पूर परिस्थितीनंतर अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी एका जागेवर बसून मोबाईलवर पाहणी करून मदत देण्याचे आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्षात मदत मिळाली नाही। यामुळे विद्यार्थ्यांसह स्थानिकांना रोज त्रास सहन करावा लागतोय। सरपंच मंगेश साबळे यांनी या परिस्थितीची
गांभीर्याने दखल घेऊन आंदोलन केलंय। साबळे यांनी एक व्हिडिओ जारी करून प्रशासनाला इशारा दिलाय। या प्रश्नावर तातडीने योग्य कार्यवाही झाली नाही तर 29 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर विद्यार्थ्यांसह शेकडोंच्या संख्येने मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। विशाल चव्हाण, एमसी न्यूज, भराडी, सिल्लोड। देशभरात राम मंदिरासाठी तरुणात नवचेतना पेरून राम मंदिराचे देशवासियांचे स्वप्न पूर्ण केले। आता यापुढे तरुणांना रोजगार आणि शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी देशभर आंदोलन उभारणार असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण तोगडिया यांनी केले। ते शिऊर येथे डॉक्टर जे.के. जाधव यांच्या वतीने आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते। यावेळी विचार मंचावर डॉक्टर जे.के. जाधव, डॉक्टर राजीव डोंगरे, उपसरपंच नंदकिशोर जाधव, हरिभक्त पारायण मधुसूदन महाराज, हरिभक्त पारायण तातेराव बारसे महाराज, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पैठण पगारे, माजी सरपंच नितीन चुडीवाल, माजी उपसरपंच रामेश्वर जाधव, धन्नालाल चुडीवाल, आसाराम बोडखे, लक्ष्मण जाधव, अशोक जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। दरम्यान महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना पदवीदान करण्यात आले। यावेळी प्रास्ताविक डॉक्टर जे.के. जाधव यांनी केले। त्यानंतर डॉक्टर प्रवीण तोगडिया यांनी राम जन्मभूमीच्या आंदोलनाचे यश आणि त्यातील राम भक्तांचा इतिहास सांगत देशाची स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगून या पुढील लढाई आता शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची असल्याचं जाहीर केलंय। आजही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाचा दर ठरवण्याचा अधिकार नाही। आता शेतीमालही आम्हीच उगवणार आणि त्याचे दरही आम्हीच ठरवणार। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आता देशभर मोठे जन आंदोलन उभे करणार असल्याचं सांगून तरुणांना रोजगार मिळावा यासाठी रस्त्यावरची लढाई उभी करणार असल्याचं ते म्हणालेत। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास जाधव, रामेश्वर साळुंके यांनी केले। यावेळी शिऊर येथील विविध पदाधिकारी, संत बहिणाबाई विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शैलेंद्र खैरमोडे, एमसी न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर। देवगाव रंगारी ते गल्ले बोरगाव या 11 किलोमीटर राज्य महामार्गाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे। देवगाव रंगारी ते देवळाणा गावपर्यंत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। या रस्त्यावर पडलेल्या लहान मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने अनेक दुचाकी वाहनधारकांना कंबरदुखी सुरू झाली आहे। या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। या राज्य महामार्गाची अनेक वर्षांपासून डागडुजी करण्यात आली नसल्याने या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहे। त्यामुळे डांबरीकरण आणि मजबूतीकरणाची मागणी करण्यात येते, परंतु आतापर्यंत या रस्त्यावरील खड्डे बुजवून थातुरमातुर काम उरकून संबंधित खाते आणि अधिकारी मोकळे झाले आहे। मागील 20 ते 25 वर्षापासून या रस्त्याची अवस्था जशास तशीच आहे। मागील महिन्यात गल्ले बोरगाव ते देवळाणा गावच्या मागे रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले, परंतु पुढे हे काम बंद पडल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केलाय। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि आमदार खासदारांनी एक वेळ या रस्त्यावर दुचाकी प्रवास करावा, त्यानंतर त्यांना सर्वसामान्य नागरिकांची व्यथा कळेल असंही या भागातील नागरिक बोलत आहे। या रस्त्यावरील खड्डे बुजवून डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे। सय्यद मुजीब अली, एमसी न्यूज, देवगाव रंगारी, कन्नड। पैठण शहरासह संपूर्ण तालुक्याला रविवारी रात्री पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झोडपले आहे। तब्बल 6 तास सतत पडलेल्या पावसामुळे ओढे, नदी, नाल्यांना पूर आला तर शेकडो घरात पाणी शिरल्याने घरातील संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले। या पुरामुळे नागरिकांना अन्य पर्यायी रस्त्याने प्रवास करावा लागतोय। या ओसंडून वाहत असलेल्या गल्हाटी नदी पात्रातून काही तरुण आपला जीव धोक्यात घालून नदी पात्र ओलांडत असल्याचं देखील भीषण वास्तव समोर आलंय। अशा प्रवाशांना गावचे सरपंच नितीन वाघ यांनी आपला जीव धोक्यात घालून कोणीही नदी पात्र ओलांडू नये असं आवाहन केलंय। तर मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे। या सर्व नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे। सिद्धार्थ मगर, एमसी न्यूज, पाचोड, पैठण। वाशी तालुक्यामध्ये मागील 3 दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। तालुक्यातील 30,160 हेक्टरवरील 37,575 लाभार्थ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे। त्याचबरोबर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करत आहे। 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी सुरू झालेला मुसळधार पाऊस जवळपास 13 घंटे विजांच्या कडकडाटासह कोसळत होता। वाशीतील तळघरातील इमारतीमध्ये पाणी होऊन व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। रात्रभर पडलेल्या पावसाने वशिरा नदीकाठच्या घरात पाणी घुसले आहे। नदीजवळच्या माळी लोकांच्या शेतातील ऊस, भाजीपाला वाहून गेलाय। मळ्यामधील शेती जलमय झाली होती, तर शहरातून खेड्याकडे जाणाऱ्या सर्वच पुलांवर पाणी असल्याने वाहतूक देखील खोळंबली होती। वाशी तालुक्यात आजपर्यंत
94 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या 123% पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागात करण्यात आली आहे। गेल्या 3 दिवसांपासून वाशी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून विहिरी, नदी, नाल्यांसह सर्वच क्षेत्रांमध्ये पाणी झाले आहे। विजेच्या कडकडाटाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते। वाशी शहराच्या उत्तरेकडून वाहणारी मांजरा नदीमुळे फकराबाद गावाचा संपर्क तुटलाय, तरी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता शेतकरी करत आहे। शहाजी चेडे, एमसी न्यूज, वाशी, धाराशिव। फुलंब्री मतदारसंघातील ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामासाठी 5 ग्रामपंचायतींना 1,15,00,000 रुपयांचा निधी आमदार अनुराधा चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला आहे। तालुक्यातील काही ग्रामपंचायतच्या इमारती मोडकळीस आल्याने नवीन बांधकामाची आवश्यकता होती। अशा ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार अनुराधा चव्हाण यांनी शासनाकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला आहे। याबद्दल या गावातील पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी आमदार चव्हाण यांचे आभार मानलेत। यात आळंद ग्रामपंचायतसाठी 25 लाख रुपये, नायगव्हाण ग्रामपंचायतसाठी 20 लाख रुपये, विरमगाव ग्रामपंचायतसाठी 20 लाख रुपये, धामणगाव ग्रामपंचायतसाठी 25 लाख रुपये तर दुधड ग्रामपंचायतसाठी 25 लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। महावीर जायस्वाल, एमसी न्यूज, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर। पैठण तालुक्यातील पाचोड परिसरात मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे पाचोड गल्हाटी नदीला पूर आल्याने पाचोड खुर्द आणि पाचोड या दोनही गावांचा तब्बल 5 तास संपर्क तुटला होता। या पुरामुळे नागरिकांना अन्य पर्यायी रस्त्याने प्रवास करावा लागतोय। या ओसंडून वाहत असलेल्या गल्हाटी नदी पात्रातून काही तरुण आपला जीव धोक्यात घालून नदी पात्र ओलांडत असल्याचं देखील भीषण वास्तव समोर आलंय। अशा प्रवाशांना गावचे सरपंच नितीन वाघ यांनी आपला जीव धोक्यात घालून कोणीही नदी पात्र ओलांडू नये असं आवाहन केलंय। तर मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे। या सर्व नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे। सिद्धार्थ मगर, एमसी न्यूज, पाचोड, पैठण। खुलताबाद तालुक्यातील घोडेगाव येथील सद्गुरू जनेश्वर माध्यमिक विद्यालय, राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय आणि राजमाता जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालय येथे 19 आणि 20 सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडली आहे। या स्पर्धेचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष साईनाथ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। 14, 17 आणि 19 वर्ष वयोगटातील मुला-मुलींचे एकूण 55 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते। मुलींच्या 14 वर्ष वयोगटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव हा संघ विजेता ठरला आहे, तर 17 वर्ष वयोगटात सद्गुरू जनेश्वर विद्यालय घोडेगाव विजेता ठरला आहे। 19 वर्ष वयोगटात ज्ञानकुंज विद्यालय बाजार सांगी विजेता ठरलाय, तर मुलांच्या 14 वर्ष वयोगटात स्वामी विवेकानंद विद्यालय बाजार सांगी विजेता ठरलाय। 13 वर्ष वयोगटात सद्गुरू जनेश्वर विद्यालय घोडेगाव विजेता ठरलाय, तर 19 वर्ष वयोगटात ज्ञानकुंज ज्युनियर कॉलेज बाजार सांगी विजेता ठरलाय। हे सर्व विजयी संघ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका समन्वयक आशिष कान्हेळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक खैरनार, प्राचार्य घुगे, गोमलाडू, जिते, कासार, शिंदे, प्राध्यापक जाधव, प्राध्यापक संदीप जाधव, प्राध्यापक मोरे, प्राध्यापक गायके, श्रीखंडे मामा, लहाने ताई, गल्ले बोरगावचे पवार, लखन राठोड, गावडे आदींनी विशेष मेहनत घेतली। स्थानिक विद्यार्थी, पंचक्रोशीतील पालकवर्ग यांचा यावेळी उत्स्फूर्त सहभाग लाभलाय। सय्यद लाल, एमसी न्यूज, बाजार सांगी, खुलताबाद। फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुराधा चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे फुलंब्री तालुक्यात वाकोद प्रकल्पाची वितरण प्रणाली बंद नलिकेद्वारे करण्यासाठी 40 कोटी रुपये मंजूर आणि पिंपळगाव वळण येथील कोल्हापुरी बांधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यासाठी 25 कोटीचा निधी मंजूर झालाय। या संदर्भात मुंबई येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात आमदार अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली होती। बैठकीत या 2 विषयाला मंत्री विखे यांनी तत्वतः मान्यता देण्यात आली होती आणि सर्वे करण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यानंतर जलसंपदा विभागाने सर्वे केले। शुक्रवारी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाकडे प्रलंबित विषयांची आढावा बैठक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली आहे। गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळ बैठकीत या दोनही प्रमुख सिंचन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे। या निर्णयामुळे फुलंब्री तालुक्यातील शेतकरी बांधवांना पिकासाठी पाण्याचा शाश्वत आधार मिळणार असून उत्पादन क्षमता वाढेल असंही बोललं जातंय। वाकोद प्रकल्पात सुधारित वितरण व्यवस्थेद्वारे पाणी अपव्यय टळणार असून विद्यमान आणि वाढीव क्षेत्रालाही पाणी मिळवता येणार आहे। पिंपळगाव वळण प्रकल्पात कोल्हापुरी बंधाऱ्याचे रूपांतर झाल्याने सुमारे 2000 हेक्टर क्षेत्राला थेट सिंचनाचा लाभ होणार आहे। तसेच वाकोद प्रकल्पाची तूट भरून काढणे शक्य होईल। ही मंजुरी मिळवण्यासाठी आमदार अनुराधाताई यांनी शासनाला पत्राद्वारे सविस्तर मागणी केली होती। या प्रकल्पाद्वारे फुलंब्री मतदारसंघातील 11 गावातील 2217 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होतोय।
वाकोद प्रकल्प 2006 मध्ये पूर्ण झालेला असून या प्रकल्पाचा मुख्य कालवा त्यावरील बहुतांशी वितरकांची कामे त्या दरम्यान झाली आहेत। महावीर जयस्वाल, एमसेन न्यूज, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर। फुलंब्री गावचे आध्यात्मिक तसेच कुस्ती विश्वातील मान्यवर व्यक्तिमत्व आणि गावच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीत मोलाचा वाटा उचलणारे बाल ब्रह्मचारी कैलासवासी दत्तात्रय गणपतराव शिरसाट यांचे दुःखद निधन झाले। त्यांच्या निधनाने फुलंब्री तालुक्यात शोककळा पसरली आहे। विद्यार्थी दशेपासून ते अतिशय हुशार आणि गुणवत्ताधारक व्यक्ती म्हणून सर्वदूर परिचित होते। गावात शिवजयंती उत्सवाची परंपरा सर्वप्रथम सुरू करण्याचे श्रेय त्यांना जाते। तरुणांना संघटित करण्याचे मोठे काम त्यांनी केले होते। कुस्तीप्रेमी असलेल्या कैलासवासी दत्तात्रय शिरसाट यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक राष्ट्रीय दर्जाचे कुस्तीगीर घडवलेत। महाराष्ट्रात अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या पैलवानांचा पाया त्यांनीच रोवलाय। कुस्ती क्षेत्रात ते दत्ता उस्ताद या नावाने सर्वत्र परिचित होते। त्यांच्या मार्गदर्शनाने फुलंब्री आणि परिसरातील कुस्ती क्षेत्राला एक नवे पर्व लाभले होते। त्यांच्या निधनामुळे गावात आणि परिसरात शोककळा पसरली असून समाजकार्य, खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्राने एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व गमावल्याची भावना आता व्यक्त होतीये। महावीर जयस्वाल, एमसेन न्यूज, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर। बातमीपत्र संपवण्यापूर्वी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात, सर्वत्र भक्तिमय वातावरण, तर घरोघरी घटस्थापना करत देवीचे आगमन। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आली तुळजाभवानीची महाआरती। जिल्ह्याला मागील 3 दिवसात ढगफुटी सदृश्य पावसाचा जोरदार फटका, अनेक गावात आणि घरात शिरले पुराचे पाणी, तर तब्बल 9 मंडळात करण्यात आली अतिवृष्टीची नोंद। जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा हाहाकार, फळबागा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। सोयगाव, वैजापूर, कन्नड भागात जोरदार अतिवृष्टी, तर अंबादास दानवे यांनी मोटरसायकलवर बसून केली आहे नुकसानग्रस्त भागाची पाहणी। अतिवृष्टीने जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली पाहणी। अंबादास दानवे यांच्या समोर बोरमाळ येथील शेतकरी महिलांना अश्रू अनावर, तर शेतकऱ्यांच्या हंबरड्याने अंबादास दानवेंसह अधिकारीही गहिवरले। याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा एमसेन न्यूज। नमस्कार।